नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुमचा थरकाप उडेल। अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे दोन निष्पाप मुलींचा मृत्यू झाला आणि सुरुवातीला कारण सांगितलं गेलं डोसा। घटनेच्या सुरुवातीला आई-वडिलांनी असा दावा केला की बाजारातून आणलेला डोसा खाल्ल्यानंतर त्यांच्या मुलींची तब्येत बिघडली। त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवाने दोन्ही मुलींचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली, पण पोलिसांना ही गोष्ट संशयास्पद वाटली आणि त्यांनी तपास सुरू केला। तपास जसजसा पुढे गेला तसतसं एक भयानक सत्य समोर आलं, जे आईवडील दुःख व्यक्त करत होते तेच या गुन्ह्यामागचे मुख्य आरोपी निघाले। पोलिसांच्या तपासात उघड झालं की आई-वडिलांनीच आपल्या दोन्ही मुलींना सल्फास विष दिलं होतं। फक्त एवढंच नाही, संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःही थोडं विष घेतलं। हा सगळा प्रकार इतक्या प्लॅनिंगने केला गेला होता की सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा फूड पॉइझनिंगचा केस आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न, त्यांनी असं का केलं? तपासात समोर आलं की त्या दाम्पत्याला मुलगा हवा होता। मुली असल्यामुळे त्यांनी हा टोकाचा आणि अमानुष निर्णय घेतला। ही गोष्ट ऐकून समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। लोक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत। हा केवळ गुन्हा नाही, तर मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। मित्रांनो, आजच्या काळातही मुलगा मुलगी असा भेदभाव करणं खरंच खूप धक्कादायक आहे। अशा घटनांमुळे समाजाला विचार करण्याची गरज आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।